नमस्कार, मी आज शिऱ्या चपात्याची अशी बर्फी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला आता मी सकाळच्या उरलेल्या 2 चपात्या घेतल्या। त्या चपात्या आपल्याला अगोदर मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आणि एका चाळणीने चाळून घ्यायच्या। चपात्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे मिक्सरला। असं बारीक वाटून घ्यायचं आणि आपल्याकडे जी वड्या उकडायची चाळण असते त्यामध्ये चाळून घ्यायचं। हे वरती निघलेलं पुन्हा एकदा वाटून घ्यायचं। आता या चपात्या आपल्या बारीक करून झालेत आणि चाळणीने चाळून पण घेतले। हा भुगा आपल्याला मोजून घ्यायचा एखाद्या वाटीने। हा भुगा आपला 2 वाट्या भरलेला आहे, ते एका ह्याच्यात ओतून घ्यायचा आणि यात घालण्यासाठी दूध, साखर आणि तूप आपल्याला ह्याच वाटीने मोजून घ्यायचे। आता हा चपातीचा भुगा आपला 2 वाट्या भरलेला आहे, त्याच वाटीने मी ही 1 वाटी दूध घेतले, अर्धी वाटी साखर घेतली, अर्धी वाटी ही दूध पावडर घेतली, 2 चमचे खोबरं घेतले मिक्सरला बारीक करून आणि ही पाव वाटी तूप घेतले। हा भुगा आपल्याला तुपावरती चांगला भाजून घ्यायचा। हा भुगा एकदम मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। असं मंद गॅसवरती सतत हलवत राहायचं आणि हा तांबूस रंग येईपर्यंत हा भुगा आपल्याला भाजून घ्यायचा। हा भुगा आपला मस्त असा तांबूस रंगावरती भाजलाय। आता आपल्याला हे खोबरं टाकायचं आणि 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। आता हे खोबरं आपलं 2 मिनिटं परतून झाली। आता आपल्याला हे दूध ओतून घ्यायचं सगळं। आता हे दूध चांगलं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पावडर टाकायची, ती मिक्स करून घ्यायची आणि आता लगेच आपल्याला ही साखर टाकायची। साखर सगळी विरघळली। हा गोळा आपला कढईत असा एकजीव व्हायला लागला की काढून घ्यायचं। साखर आपली तर विरघळत आली। अजून 2-3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं। या ट्रे मध्ये आपल्याला आता ही बर्फी सेट करायची। त्यासाठी त्याला आधी अगोदर तूप लावून घ्यायचे। हे बर्फीचं मिश्रण आपल्याला ट्रे मध्ये काढायचं आणि मस्त असे सेट करून घ्यायचे। याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या। याच्यावरती मी अशा प्रकारे एक बदाम लावून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर एका डिश मध्ये आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या। एक 15-20 मिनिट आपल्याला हे थंड होऊ द्यायचं। आता ह्या वड्या थंड झाल्यात। आता ह्या आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ।